हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। संगमनेरच्या वडगाव पानमध्ये 6वीतील विद्यार्थिनीवर ऍसिड हल्ला। शाळा सुटल्यानंतर घरी जाताना अज्ञात तरुणानं चेहऱ्यावर फेकला ऍसिड। आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरू। पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार। भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा दाखल, 3 आरोपींना अटक। पुण्यातील ओतूरमध्ये परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यावर कोयता हल्ला। जुन्या वादातून केलेल्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी। पोलिसांकडून मुख्य आरोपीसह 4 जणांना बेड्या। गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांवर प्रशासनाकडून धडक कारवाई। आतापर्यंत 1208 घरगुती सिलेंडर जप्त। 23 जणांविरोधात गुन्हे दाखल तर 18 जणांना अटक। घरगुती सिलेंडरच्या अखंडित पुरवठ्यासाठी शासन कटिबद्ध। मंत्री छगन भुजबळांची विधानसभेत माहिती। तर घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचा इशारा। विरोधी पक्षनेते पदावरून मवियामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं समोर। उद्धव ठाकरे आणि विधानसभा अध्यक्षांच्या भेटीबाबत इतर 2 पक्षांना कल्पनाच नव्हती, सूत्रांची माहिती। डीएसआरच्या मागे कुणीतरी मोठं व्यक्ती, आमदार रोहित पवारांचा दावा। तर नेत्याला न्याय देऊ शकत नसाल तर जनतेचं काय, रोहित पवार यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सवाल। सोलापूर आणि धाराशिव बेळगावात जोरदार पावसाची हजेरी। गारपिटीसह जोरदार पाऊस, अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात अपेक्षेपेक्षा कमी पाणीसाठा। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। पुढील काळात ताण येण्याची शक्यता। आणि इराणसोबतच्या युद्धावरून अमेरिकन सैन्यात बंड। अमेरिकेच्या दहशतवादी विरोधी केंद्राचे प्रमुख जो केंट यांचा राजीनामा। इराणकडून अमेरिकेला कोणताही धोका नव्हतं असंही विधान। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहुयात सुपरफास्ट 100 बातम्या। कर्नाटकातही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला असून सीमारेषेवरील धारवाड जिल्ह्यात कलघटगी या तालुक्यातील पाच्छापूर गावात जोरदार गारपीट झाली। सगळीकडे बर्फ आच्छादल्यासारखे दृश्य पाहायला मिळाले। बेळगावात गारपिटीसह जोरदार पाऊस झाला। मुसळधार पावसाने बेळगावात थैमान घातलं। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे अनेक भागाचं नुकसान झालं। लातूर शहरासह जिल्ह्यात गारपिटीसह जोरदार पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने अनेक गावांना झोडपून काढलंय। निलंगा तालुक्यातील सरवडी, मुदगड, एकोजी, हाडोळी तसेच अहमदपूर आणि औसा तालुक्यात गारांसह मुसळधार पाऊस झाला। या गारपिटीमुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं असून आंबा बागांनाही फटका बसलाय। सांगली शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। सोसाट्याच्या वाऱ्यासह सांगलीत जोरदार गारपीट झाली। पाऊण तास पाऊस झाल्याने गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय। 30 ते 40 किलोमीटर प्रति तास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली। धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात जोरदार गारपीट झाली। लोहार तालुक्यातील राजेगाव, चिंचोली, होंडी या गावांत गारपीट झाली आहे। तर विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीमुळे काढणीला आलेल्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, केळी आणि द्राक्षांचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय। विरोधी पक्षनेते पदाच्या दाव्यावरून महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं समोर आलंय। ठाकरेंच्या शिवसेनेने सोमवारी विधानसभा अध्यक्षांना भेटून विरोधी पक्षनेते पदासंदर्भात स्मरणपत्र दिलं। मात्र या
मृतांना दिली गेली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. श्रीकांत शिंदेची भेट घेतली. राहुल शेवाळे काढण्याचा प्रयत्न तरी राहुल शेवाळे होते का महत्वाचं ठरणार आहे. अधिवेशनात नुकसानग्रस्त काजू उत्पन्नाला मदत जाहीर होणार असल्याची फडणवीसांनी बैठकीत दिली. खासदार नारायण राणे देखील उपस्थित होते. लोणावळा ते HC ची बैठक पार पडली आहे. चांदीच्या हॉलमार्किंग बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. देशभरातील हॉलमार्किंग केंद्राचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र शासनाकडून हॉलमार्किंग अनिवार्य करण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. परभणीत LPG गॅस दर वाढी विरोधात ऑटो चालक आक्रमक झाले. दरम्यान ऑटो चालकांनी बंद पुकारण्यासाठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना नव्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. बीडमधील अंबाजोगाई इथे असलेल्या श्री योगेश्वर देवस्थान ट्रस्टच्या अन्नछत्रमध्ये आता चुलीवर स्वयंपाक केला जातोय. योगेश्वर देवस्थानाच्या अन्नछत्रामध्ये राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना सकाळी नाश्ता आणि दुपारचा प्रसाद दिला जातो. दररोज शेकडो भाविक याचा लाभ घेतात. LPG गॅसच्या तुटवड्यामुळे मनमाडमध्ये अनेक हॉटेल बंद झालेत. अनेक हॉटेलमध्ये लाकूड आणि कोळशाच्या चुलींचा पर्याय निवडला जातोय. हॉटेल आणि धाब्यांसाठी कोळशांचा वापर केला जातोय. भंडाराच्या वरठी रेल्वे स्थानक परिसरातील चहा विक्रेत्यांना गॅस सिलेंडरचा तुटवडा भासू लागल्यानं त्यांनी पर्याय म्हणून इंडक्शनचा वापर सुरू केलाय. दिवसभर चहाच्या विक्रीवर उदरनिर्वाह अवलंबून असल्यानं दुकानं बंद ठेवणं त्यांना शक्य नाही. यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरासह ग्रामीण भागात ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागतात. मागील 8 ते 10 दिवसांपासून OTP येत नसल्याने ग्राहक एजन्सीसमोर सिलेंडरसाठी ताटकळत उभे आहेत. बीडच्या कोल्हेर रोड भागात संत सेवालाल महाराजांचे स्मारक उभारण्यात आलं. या स्मारकाला कोणतीही मान्यता नसून आता नगर परिषद प्रशासनाने पत्र पाठवतात स्मारक उभारणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. भिवंडी महानगरपालिकेची पहिली विशेष महासभा प्रस्ताव न मांडताच कोट्यावधींच्या आर्थिक खर्चांना मंजुरी देण्यात आली आहे. यावर विरोधी नगरसेवकांनी आक्षेप नोंदवलाय. भिवंडी पालिकेतील राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या 192 कर्मचाऱ्यांना मागील 4 महिन्यांपासून मानधन मिळालं नाहीये. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येत असून किमान प्रवास खर्चासाठी तरी पैसे द्यावेत अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा अपेक्षेपेक्षा कमी आहे. मुंबईला दररोज सुमारे 3,800 ते 4,000 MLD पाण्याची आवश्यकता असते. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांची एकूण क्षमता सुमारे 14.5 लाख MLD इतकी आहे. मात्र साठा आणि गरज यातील तफावत लक्षात घेता उन्हाळ्यात ताण येण्याची शक्यता आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व इथल्या IT पार्क परिसरात बिबट्याचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. परिसरातील नागरिकांनी वन विभागाला पत्र देऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या तुमरकोटी या गावात पोलीस दलाच्या पुढाकाराने स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतर प्रथमच बस सेवा सुरू झाली आहे. तुमरकोटीचे प्रभारी अधिकारी गोरखनाथ सुरासे यांनी हिरवा झेंडा दाखवून बस सेवेचा शुभारंभ केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर या वन परिक्षेत्रातील मौजा सावंगीतील गोसेखुर्द या कालव्यात नील गाय पडली आहे. स्वाब संस्था आणि वन विभागाच्या पथकाने तब्बल 2 तासांच्या अथक परिश्रमानंतर या नील गायीचा सुखरूप बाहेर काढला. चोपडा पोलीस स्टेशनला
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी भेट दिली। वार्षिक तपासणी दरम्यान कायदा सुव्यवस्थेबाबत आढावा घेत येणाऱ्या सण उत्सवानिमित्त अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थिती थांबावी आणि विश्वात शांती प्रस्थापित होण्यासाठी बीडच्या श्री क्षेत्र भगवान श्रीकृष्ण आश्रम या ठिकाणी 108 कुंडी विष्णू महायोगाचं आयोजन करण्यात आलं। केशव महाराज शास्त्री यांच्या संकल्पनेतून महायागातून विश्वशांतीचा संकल्प घेण्यात आला।